श्रवण भक्ती काय आहे? भक्तीचा पाया आहे. भक्ती तुमच्या हृदयामध्ये प्रगट होण्याकरता, भाव तयार होण्याकरता, वैराग्य तयार होण्याकरता, विवेक विवेक उत्पन्न होण्यासाठी आपल्याला श्रवण भक्ती करावी लागेल, करावीच लागेल. करावी नाही, करावीच लागेल. कारण त्या श्रवणातून आपला अंतरीचा अंतरात्मा, आपल्या आतमध्ये असलेले विचार, आपल्या आतमध्ये असलेलं जे काय मलिनता आहे, आपले विचारात बदल होतात. आपल्या अंतःकरणाची मलिनता बाजूला होते. कारण ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये भाव तयार होतो, त्यावेळेला भावाच्या ठिकाणी देव आहे. देव कुठं आहे? देव भावाचा भुकेला. तुमच्या आतमध्ये असलेला देव तो भावाचा भुकेला आहे. बघा ना, प्रत्येक साधक बरोबर वेळेवर हजर असतात. ज्यांना श्रवणाची गोडी लागलेली आहे असा प्रत्येक साधक वाट बघत असतो. कधी 8 वाजतात एकदाचे आणि आपल्याला एक प्रवचन सेवा ऐकायला मिळते. म्हणजे देव भावाचा भुकेला, भूक आहे प्रत्येकाला, भावाची भूक आहे. आणि भावार्थ देखून भुलला. आणि तुमच्या आतमध्ये असलेला भाव निर्माण झाला की देव तुमच्यावर बोलला जातो. म्हणजे देव तुमच्यावर कृपा करतो. भावार्थ देखोनी भुलला. एखाद्या वस्तूला माणूस कसा भुलतो, तसा देव काय करतो? आपल्या आतमध्ये अंतःकरणामध्ये असलेला भाव बघून काय होतो? देव आपल्याला प्राप्त होतो, प्रसन्न होतो आपल्यावर. आणि तो भाव श्रवण भक्तीतून निर्माण होतो. देव भावाचा भुकेला, तुमच्या आतमध्ये असलेल्या अंतरीच्या अंतरात्म्याला भावाची भूक आहे. आणि ती भूक शमविण्याचं कार्य ज्ञानोबाराया करतात, तुकोबाराया करतात, नाथबाबा करतात, रामदास स्वामी, नामदेवराया, सगळे संत आपल्याला. पण आपल्याला भूक असली पाहिजे बरं का. जर आत्मज्ञानाची भूक लागली तर ती शमविण्याचं कार्य, ती भागविण्याचं कार्य संत करत असतात. आणि ते श्रवण भक्तीतून होतो. बाकी अन्यथा किती पण पूजा केली, कुठल्या पण तीर्थाला गेलं, सगळ्या देवतांची जरी पूजा केली तरी ते मिळणार नाही. मग ते कशातून शांत होईल? आपला भाव कशातून निर्माण होईल? तो श्रवण भक्ती. म्हणून श्रवणापरते साधन अनेक नाही लिहिले. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा व परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ श्रवण विना. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा व परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ श्रवणे विन. मागे जे काय आपण पूजा केली, जे काय आपण भक्ती केली, ती श्रवणाशिवाय वाया गेली सांगतात. म्हणून श्रवण भजनाचा आरंभ श्रवणातून तुमचं भजन चालू होतो. म्हणून बरेचसे लोक आहे श्रवणाला येत नाही, फक्त साधना करतात, श्रवण भक्ती करत नाही. मग त्यांच्या आतमध्ये असलेला भाव तयार होत नाही. साधनेला बसल्यावर तेवढ्या वेळेपुरता भाव तयार होतो. साधना संपली, 1 तासभर आपण ध्यान केला, त्याच्यानंतर आपल्या आतमध्ये भाव तसाच राहत नाही तो. आणि तो भाव टिकवण्याचं कार्य आपल्याला सर्व ग्रंथांनी केलेलं आहे. म्हणून ग्रंथाचं वाचन करायला पाहिजे, भगवंताच्या लीला वाचल्या पाहिजे, लीला ऐकल्या पाहिजे, श्रवण भक्ती केली पाहिजे. ज्ञानोबारांनी काय सांगितलं आपण ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, वाचन पाहिजे. वाचाल तर वाचाल. हे सगळं ऐश्वर्य ग्रंथांमध्ये आहे, ध्यानामध्ये आहे, विवेकात आहे, वैराग्यामध्ये आहे. संतांच्या समागमामध्ये हे सगळं सामर्थ्य पुरवलं जातं. म्हणून प्रत्येकाने एकही दिवस ॲबसेंट न राहताना प्रत्येकाने श्रवण भक्ती करा. श्रवणातूनच सगळं आहे. बरेचसे लोक श्रवण करत नाही,
त्याच्यामुळे त्यांच्याकडे आलेलं ज्ञान टिकत नाही, निघून जातो. ज्ञान निघून जातो. का श्रवण काय करतो? श्रवण आपल्या आतमध्ये अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित. आतमध्ये अमृत जातो. ज्ञानवाऱ्यांचं, तुकोवाऱ्यांचं, नाथबाबांचं, समर्थ रामदासांचं, जनाबाई, मुक्ताबाई, कबीरदास सगळ्यांनी अमृत काय केलंय? अमृत ह्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलंय. आणि ज्या वेळेला आपल्याला व्यासपीठावरून जो वक्ता जो सांगतो तो अमृतच असतो, पण तो अमृत आपल्या आतमध्ये जाण्यासाठी आपली श्रवण भक्ती एकदम परफेक्ट असली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने वेळेच्या आधी या, काय फरक पडत नाही, वेळेच्या आधी श्रवणाला या. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा व परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ, श्रवण्याविना. श्रवण नसेल तर केलेलं सगळं फुकट जाईल, असं समर्थ सांगतात. आपण आता ओवीकडे बघूया. राजविद्या राजगुह्य योग, ज्ञानेश्वरी अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग. आणि त्यातील ओवी क्रमांक 74 काय सांगतो बघूया. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे गाडगे याचे निगती कोंब, परी ते कुल्लाल मतीचे गर्भ उमटले की. बघा काय सांगतात. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, म्हणजे भूमीमधून स्वयंभ म्हणजे स्वतः होऊन गाडगे तयार होतात का? घडे, गाडगे, मडके, जोगळ्या, अंडी, भांडी जे काय असतील ते आपोआप तयार होतात का? नाही तयार होत आपोआप. मग ते कुठं असतं? तर पहिला जो कुंभार आहे त्या कुंभाराच्या चित्तामध्ये ते तयार होतो. आणि कुंभार एक मोठा आर्किटेक्ट आहे आणि त्याच्या चित्तामध्ये, त्याच्या मनाकडे ते आकार तयार होतात. आणि मग ते आतमध्ये तयार झालेले आकार तो काय करतो? मातीवर घडवतो. काय करतो? मातीवर तो घडवतो तो कुंभार. पण पहिले तयार कुठं होतो आकार? त्याच्या चित्तामध्ये, त्याच्या मनाकडे तयार होतो, त्याच्या संकल्पांमध्ये तयार होतो. आणि मग ते संकल्प आपल्याला वास्तवात दिसतात, प्रत्यक्ष. तसं भगवंताने काय केलंय? आपल्या स्वतःच्या स्वरूपावर हे सगळं आणून ठेवलेलं आहे. हे सूर्य, चंद्र, तारे, झाडे, सगळे जीव दिसतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळं भगवंताने आपल्या एका स्वरूपावर आणून ठेवलेलं आहे. पण भगवंत याच्यापेक्षा अलिप्त आहे, वेगळा आहे, करून अकर्ता आहे. भगवंत सगळं करतो, करून अकर्ता आहे. बघा हा वैभव लक्षात घ्या. भगवंताचं ज्ञान वैभव असं आहे की भगवंत सांगतो मी सगळं करून अकर्ता आहे. जसं तुम्हाला उदाहरण दिलं सूर्याचं. सूर्य सगळा प्रकाश देण्याचं कार्य करतो. सूर्य लांब आहे आपल्यापासून, किती मैल आपल्याला मोजता येणार नाही, एवढं लांब आहे. पण त्याची किरणं आपल्यापर्यंत येऊन काय करतात? आपल्याकडनं सगळं कार्य त्या किरणाच्या मार्फत होतो. म्हणजे उजेड देतात आपल्याला. आणि मग आपल्याला सगळं कार्य करायची इच्छा होते. सकाळी लोक उठतात, कामधंद्याला लागतात. त्या किरणांच्या सहाय्याने वनस्पतीमध्ये दाना तयार होतो, पिष्टमय पदार्थ तयार होतात, सगळं तयार होतं. म्हणजे सृष्टीची जी काय निर्मिती आहे, जीवांची, धान्याची, झाडांची, ती त्या सूर्यकिरणांच्या मार्फत. सूर्य काही करत नाही बरं का, सूर्य एका जागेवरच आहे. तसं भगवंत सांगतो मी एकच आहे, मी एकच आहे सगळीकडं. पण माझ्यातून निघालेले जे चैतन्य आहे ते चैतन्य सगळं काम करतो. हे लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे गाडगे यांचे निगती कोंब. स्वतः निघतात का काय भूमीतून? मग ते काय? परी ते कुल्लाल मतीचे गर्भ उमटले की. तर ते सगळं कोणाचं करणं आहे? तर त्या कुंभाराचं. सगळं कुंभार सगळं करतो, परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात. तसं भगवंताच्या चैतन्यातून सगळी सृष्टी निर्माण होते. भगवंताच्या चैतन्यातून
सर्व सृष्टीची निर्मिती होते. आणि आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटतं की हे सगळं सृष्टीच सगळी निर्माण करते. पण भगवंत म्हणतो या सृष्टीला प्रेरणा देण्याचं, चैतन्य देण्याचं कार्य प्रत्यक्ष निर्गुण निराकार करत असतो. ना तरी सागरीचं पाणी काय तरंगाची आहाती खाणी. बघा, दुसरा दृष्टांत दिला. सागराच्या तरंगावर, सागराच्या त्या पृष्ठभागावर, पाण्याच्या पृष्ठभागावर काही तरंगाच्या खाणी आहेत का? तरंग म्हणजे लाटांच्या काही खाणी आहेत का? नाही नाही नाही. ते अवांतर करणे वारयाची नव्हे का? हे सगळं करणं कोणाचं आहे? वाऱ्याचं. वारा सगळं करतो. समुद्र स्थिर आहे, पण समुद्रावर लाटा येतात, त्या कोणामुळे येतात? कोणामुळे येतात? वाऱ्यामुळे येतात. तसं आपल्याकडे जे विचार आहेत, त्या विचारांच्यामुळे, त्या संकल्पाच्यामुळे संपूर्ण सृष्टीची रचना होते. भगवंत म्हणतो मी काही करत नाही, माया सर्व करी, ब्रह्म काहीच न करी. माया सर्व करी आणि आळ घालते ब्रह्मावरी. सर्व मायाच करते, ब्रह्म काहीही करत नाही. तुम्हाला त्या दिवशी परत परत दृष्टांत देतो की जशी आपल्या ह्या विजेमध्ये, आपल्या लाईटच्या मध्ये जी आपली वायर आहे, ते वायर काय करते? फक्त शक्ती देण्याचं काम करतं, पुरवठा करतो. मग ती शक्ती आपण फ्रीजला लावली काय, हीटरला लावली काय, आपल्याला लाईटसाठी वापरली काय, मोठे मोठे यंत्रणं चालवण्यासाठी वापरली काय? ती फक्त शक्ती देण्याचं काम करतो. पण हीटर गरम हवा द्यायचं काम करतो, फ्रीज आपल्याला थंड हवा द्यायचं काम करतो, लाईट आपल्याला दाखवण्याचं काम करतो, उजेड देण्याचं काम करतो. तसं भगवंत म्हणतो मी काहीही करत नाही, फक्त शक्ती पुरवली जाते, बाकी सगळं मायाच करते. मला सांगा, पाणी आहे, पाणी पाणी काय करतो? सगळ्या झाडांना आपण पाणी दिला, पाण्याला चव एकच आहे की नाही मला सांगा? मग ती कार्यालयामध्ये गेले तो कडू होतो, चिंचेमध्ये गेल्यावर आंबट होतो पाणी, बरोबर आहे ना? हां, तसं आंब्यामध्ये गेलं तर गोड होतो, आंबा पिकला की. पण पाणी एकच आहे. तसं भगवंत एकच आहे, सगळ्यांना शक्ती देणारा सर्वा घटीराम देहाधी एकच येतो. एकच बरं का, एकच परमात्मा आहे आपला. तो एक देव करून घ्यावा, लिहिलं की नाही? आपला तो एक, सगळ्यांचा एकच आहे, तुमचा आमचा. वेगळा परमात्मा नाही. तुम्हाला मला सांगा, जर वेगळा असता तर माझ्या डोळ्यांनी मी आता ही पांडुरंगाची मूर्ती दिसते मला समोर, माझ्या समोर पांडुरंगाची मूर्ती आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहात असं धरून चला, तर तुम्हाला ती काय बजरंगबलीची मूर्ती दिसेल का? तुम्हाला पण पांडुरंगाचीच मूर्ती दिसेल. तुम्ही डोळे बंद केले आणि तुमच्या 7-8 माणसं एका लाईनीमध्ये बसवले, 8 माणसं, आणि त्यांना डोळे बंद करायला लावले आणि त्यांच्या नाकासमोर मी पेरू नेला. प्रत्येकाच्या नाकाला लावलं तर ते काय सांगतील? आंबा आहे का? पेरूच सांगतील. ते काय सांगतील? पेरूच सांगतील का? तर प्रत्येकाला चालवणारा परमात्मा एकच आहे. जर वेगळं असतं तर कोणाला आंब्याचा वास स्वाद आला असता, कोणाला अननसचा आला असता, वेगळा आला असता की नाही? पण सर्व घटीराम म्हणजे हे मला सिद्ध काय करायचं की सर्व घटीराम देह सगळीकडे एकच परमात्मा बसलेला आहे. वेगळा असा काहीच नाही. तो गोंधळ झाला असता, तुमचा माझा फार गोंधळ उडाला असता. पण तो गोंधळ उडू नये म्हणून भगवंत एकच आहे, सृष्टीला चालवणारा एकच आहे. परमात्मा सगळीकडे एकच आहे आणि तो एकच सर्व घटामध्ये व्यापलेला. सागर ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाचे आहे ते खाणी. सागरामध्ये तरंगाच्या खाणी आहेत का? हो, लाटांच्या नाही. त्या अवांतर करणे वारयाची, वारा येतो म्हणून त्या दिसतात, नाही तर पाणी स्थिरच आहे. समुद्राचं पाणी स्थिर आहे, पण लाटा आल्यामुळे काय होतो? दुसरा दृष्टांत दिला. आता कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी? कापसाच्या पोटामध्ये कापडाचे गठ्ठे आहेत का?
ते वेडी तयाची या दिठी झाला कापड झाला. मग हे सगळं कापडाचं सगळं काम आहे. कपडे वगैरे आपण शिवतो, टेलर, हे कोणाचं काम आहे? सगळं टेलरचं काम आहे. म्हणजे कोणाचं काम आहे? त्या कोष्टीचं काम आहे ते. म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणतो, त्याला टेलर म्हणतो. हे सगळे कपडे वगैरे शिवतात, हे कोणाचं काम आहे? टेलरचं काम आहे सगळं. खरं आहे ते काय? कापूसच आहे. प्रत्येक कापडामध्ये कापूसच आहे. कपडा तयार केला आहे आणि कपड्याचे कपडे शिवल्यात. कोणी पॅन्ट, कोणी शर्ट, कोणी साड्या, काय काय, कोणी पंजाबी ड्रेस, हे सगळे कशापासून झालेले आहेत? कापूसच त्याच्यामध्ये. प्रत्येक कापडामध्ये कापूस आहे, पण आपल्याला कापूस दिसत नाही. आपल्याला काय दिसतो? आपल्याला कपडे दिसतात. तसं प्रत्येकाला चालवणारा परमात्मा आहे, पण आपल्याला माया दिसते. सांगायचं काय त्यांना? माया दिसते आपल्याला. सर्व सृष्टीमध्ये ती माया आहे आणि त्या मायेला चालवणारा जो परमात्मा आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश सभायंतरी जगदीश, पण पंचभूतांचा आहे नाश आत्मा विनाशी. प्रत्येक भूतांना चालवणारा ईश्वरच आहे, पण भूतांचा नाश होतो. त्याचा नाश कधीही होत नाही. तो अविनाशी आहे. कसा आहे तो? हे विश्वची होणे असे. सर्व विश्वामध्ये विश्व पण नासले न नासे. संपूर्ण सृष्टीचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. असा तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायचं. गुरुला शरण असंच जायचं नाही बरं का. संसारातल्या मागण्यासाठी नाही जायचं. गुरुला विचारायचं, बाबा आपण कोण आणि देव कोण? आपण कोण आहोत? आपली ओळख घेण्यासाठी गुरुला शरण जायचं. हा देह आपण आहोत का? नाही हो, आपण देह ना. आपण डोळे आहेत का? नाही, डोळे पण आपण नाही. नाक आपण आहे का? नाही आहे. कान आपण आहे का? हात आपण आहे का? नाही ना हो. हे सगळ्यांना चालवणारी एक शक्ती आहे, ती आपण आहोत. एखाद्या माणसाने सांगितली गाडी माझी आहे, गाडी कुठे दाखव? त्यांनी गाडीला बोट लावला, गाडीच्या आरशाला बोट लावला, नाही तो आरसा आहे सांगतात. स्टेअरिंगला हात लावला, नाही ती स्टेअरिंग आहे. चाकाला, नाही ते चाक आहे. बोनेटला, नाही ते बोनेट आहे सांगतात. इंजिनला, नाही ते इंजिन आहे. म्हणजे सगळं मिळून काय आहे? गाडी आहे. तसे सर्व पंचमहाभूतांपासून शरीर बनलेलं आहे आणि ते शरीर आपलं आहे. आणि त्या शरीराला चालवणारा जो परमात्मा आहे तो आपल्याला दिसत नाही. आणि त्याची ओळख घेण्यासाठी एवढे शास्त्र लिहिले. तो दिसत नाही, तो आहेच आपल्यामध्ये, सगळीकडे तोच भरलेला आहे. पण त्याची ओळख घेण्यासाठी शास्त्र लिहिलेले आहेत. आणि ते परब्रह्म आपणच आहोत याची ओळख आपल्याला होण्यासाठी शास्त्र, सद्गुरू आहेत. ते परब्रह्म आपणच आहोत. अहम ब्रह्मास्मी जाण, आपणच परब्रह्म आहोत हे जाणण्यासाठी शास्त्र आहेत. पूजा अर्चा करण्यासाठी शास्त्र नाहीत. पूजा काय कोणीही करू शकतो. आपल्याला देव दिसले, आपण पूजा केली, मंदिरात गेलो, तीर्थाला गेलो. याच्यासाठी कशाला आपल्याला पाहिजे? याच्यासाठी आपल्याला गुरु कशाला पाहिजे? गुरु कशासाठी पाहिजे? गुरु वही जो हरीश मिलावे, जो आपल्या जीवाचा ना शिवाचा भेट करून देणार आहे. जीव शिवाचा ऐक्य करण्यासाठी गुरुची आपल्याला गरज आहे प्रत्येक माणसाला. नाही तर बऱ्याच लोकांनी गुरु केल्यात, जीव शिवाचा ऐक्य झालेलाच नाही. आणि जे जे दिसतं मंदिरातल्या सगळ्या देवतांची पूजा करतात. आम्ही पण करतो बरं का, करू नये अशातली वार्ताच नाही. पण तुमच्यामध्ये जो परमात्मा आहे तो दिसण्यासाठी सगळे आपल्याला दृष्टांत दिलेले आहेत. इथं ज्ञानोबा आहेत तेच सांगतात. कापसाच्या पोटी काय? कापडाची होती पेटी बघा. कापसाच्या पोटामध्ये आहेत का कापडं? दिसतात का? नाही. कोण सगळं करतो? तर हे सगळं कोण करतो? तो कोष्टी करतो सगळा. जरी सोने लेणे होऊन घडे, ते तयाचे सोने पण न मोडे. येर अलंकार हे वरचिलीकडे ले तयाचे निभावे. येर सोने लेणे होऊन घडे, म्हणजे सोन्याचे दागिने बनवले तर सोने पण नाहीसे होत नाही. काय सांगतात? दागिने कशापासून बनतात? सोन्यापासून. दागिना बनला तर सोना नाहीसा होतो का? सोनं अजिबात नाहीसा होत नाही बरं का. सोनं का नाहीसा होत नाही? कारण सोन्यापासूनच दागिने बनतात.
सोन्याचा अजिबात इकडे तिकडे कुठे जात नाही. सोनं जागेवरच आहे. पण सोन्यापासून दागिने बनतात. तसं आपल्या आतमध्ये असलेला परमात्मा जागेवरच आहे. त्या परमात्मा तत्वावरच आपलं सर्व जीवसृष्टी चालते. सांगायचं काय? त्या परमात्मा तत्वावर संपूर्ण जीवसृष्टी चालते. आणि त्या आपल्याला दिसत नाही. आणि ते दिसण्यासाठी भगवंताने सगळं आपल्याला काय केलेलं आहे? हे सगळं आपल्याला लिहून ठेवलेलं आहे. हे जे सगळं आपल्याला ज्ञान लिहिलं आहे ते कशासाठी लिहिलं आहे? तर आपल्याला तो परमात्मा दिसत नाही, भासत नाही. सोन्याचे मणी केले, ते सोन्याच्या सुती वविले, तैसे म्या जग धरिले सभयाभ्यंतरी. ज्ञानवरा सांगतात, सुवर्णाचे मणी केले, ते सोन्याच्या सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभयाभ्यंतरी. बघा ज्ञानवरा किती सूक्ष्म भाषा वापरतात. सोन्याचेच मणी केले आणि सोन्याच्या सुताने ओवले. तसं मी जग काय केलंय? आत हरी बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिले. सगळीकडे मीच भरलेला आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंत सांगतो मीच आहे. मी निमालिया साता काल ग्रासी तसे भूता. मी आज्ञा केली काळाला तर काळ त्या भूतांना घेऊन जातो. जोपर्यंत मी आज्ञा करत नाही तोपर्यंत त्या भूताला कोणी स्पर्श करू शकत नाही. म्हणजे भगवंतच सगळा मरते मारते स्वरूप माझे. निर्माण करणारा तो आहे, चालवणारा तो आहे आणि लय करणारा तोच आहे. सगळीकडे तोच परमात्मा भरलेला आहे. पण तो समजण्यासाठी एवढी सगळी शास्त्र निर्माण झाली. आणि ही शास्त्र करण्यासाठी गुरुला शरण गेल्याशिवाय कळणार नाही बरं का. जोपर्यंत गुरु वाट दाखवत नाही, गुरु दावेली या वाटा. येऊनी विवेक तीर्थ तटा धुनी मलकटा बुद्धीचा. त्याने बुद्धीवर आलेलं मलकट जोपर्यंत धुतला जात नाही तोपर्यंत हे ज्ञान कळणार नाही. जी सोने लेणे होणी घडे तरी तयाचे सोने पण नमडे. बघा सोन्याचे दागिने होता, सोने जागेवरच आहे. तसं परमात्मा चैतन्य जागेवरच आहे. चैतन्यावरती हे सगळे सृष्टी, जी झाडं झुडपं जीव जंतू हे सगळे चैतन्यावर आहेत. आणि ते चैतन्य तसंच आहे. पण त्या चैतन्यावर संपूर्ण जीवसृष्टी येते, काही काळापुरती थांबते आणि परत ती काय करते? मोडली जाते आणि परत तिची रचना होते. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात. उपजे ते नाशे म्हणजे सृष्टी नाशिवंत आहे. पण सृष्टीला चालवणारी जी शक्ती आहे ती कशी आहे? अविनाशी आहे. म्हणून विश्वची होऊन नाशे, विश्व पण नाशले परी ते न नाशे. संपूर्ण सृष्टीचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. म्हणून काय लिहिलंय की गगनापेक्षा ज्ञानोबा सांगतात की नाही, गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. मग ते नाम आहे आणि ते श्रीहरीचं नाम कसं आहे? गगनापेक्षा मोठं आहे सांगतात. मग भगवंत गगनापेक्षा मोठा आहे. हो, गगनाहुनी जुने म्हणजे गगनाच्या आधी परमात्मा. जेव्हा आकाश नव्हता, काय नव्हता, तेव्हा तो परमात्मा होता. गगनाहुनी जुने परमानहुनी साने, जयाचे आणि सान्निध्याने हे विश्व चाले. त्याच्या सान्निध्याने हे संपूर्ण सृष्टी चालते. असा तो परमात्मा व्यापक आहे. आणि ते व्यापकतेकडे जाणं म्हणजे ज्ञान आहे. लक्षात घ्या. नुसतं मंदिरात देव बघतो आपण, मंदिरात तीर्थाला तिकडेच आपण देव बघतो. बघू नये अशातली वार्ता नाही बघा. पण त्याच्या पुढे काहीतरी आहे. सृष्टी निर्माण करता तो सृष्टीपूर्वी होता, मग त्याची सत्ता निर्माण झाली. कुल्लाल पात्रापूर्वी आहे, पात्र काही कुल्लाल नव्हे, तैसा देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा. समर्थ रामदास आहे. देव म्हणजे दगड नाही सांगितलं आहे. सृष्टी निर्माण करता तो सृष्टीपूर्वी होता, म्हणजे ही सृष्टी निर्माण करणारा कोणीतरी आहे. तो सृष्टीच्या अगोदर आहे. कुल्लाल पात्रापूर्वी आहे, पात्र काही कुल्लाल नव्हे. कुल्लाल म्हणजे कुंभार. मडक्याच्या आधी कुंभार आहे म्हणून मडका आहे. आता बघा आई वडील आहेत बरं का, आई वडील आहेत म्हणून मुलगा आहे बरं का. अशातली वार्ताच नाही. पण मुलगा आहे म्हणजे आई वडील 100% आहेत. हो, काय सांगतो मी तुम्हाला? आई वडील आहेत म्हणून मुलंवाला आहेत अशातली वार्ताच नाही.
शॉर्टकटमध्ये बोलतो. पण मुलगा आहे, मुलगी आहे म्हणजे 100% आई वडील आहेत. तसं सृष्टी आहे, आपल्याला दिसतं म्हणजे सृष्टीला निर्माण करणारा कोणतरी आहे. सृष्टी निर्माण करता, तो सृष्टीपूर्वी होता, मग त्याची सत्ता निर्माण झाली, ती सत्ता आहे. प्रत्येक वस्तूवर त्या परमात्म्याची सत्ता आहे. कुल्लाल पात्रापूर्वी आहे, पात्र काही कुल्लाल नव्हे, तसा देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा. देव काय दगड आहे का? समर्थ रामदास सांगतात. प्रत्येकाने हे घ्या, गुरुला शरण एवढ्यासाठी जायचं आपल्याला. किती वस्तू काय आहे, वस्तू प्रगटचे असे म्हणून परमार्थाचे अधिष्ठान, परमार्थ अधिष्ठानावर आहे संपूर्ण. आणि तो आपल्याला सद्गुरू दाखवतात. आणि ते दाखवणारे खरे सद्गुरू असतात. लक्षात घ्या, खूप व्यापक आहे परमार्थ बरं का. एवढा समजू नका, एवढा सीमित समजू नका त्याला. अनंत ब्रह्मांडा खालू ते, अनंत ब्रह्मांडा वरू ते, तेने विन कुठं रिता ठाव नाही. अनंत ब्रह्मांड आहेत, त्या ब्रह्मांडाच्या आतून वरतून सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. एकच ब्रह्मांड नाही, ही सूर्यमालिका आपली एकच दिसते आपल्याला. अशा अनेक सूर्यमालिका आहेत, अनेक सूर्य आहेत, अनेक चंद्र आहेत, अनेक ब्रह्मांड आहेत. विश्वरूप दर्शन मध्ये दाखवले बघा, 10व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवले. व्यापक आहे परमात्मा. आणि त्या व्यापकतेला जाणं म्हणजे भक्ती आहे. आणि व्यापकतेला जाण्यासाठी पुण्याई लागतो, तसा गुरु मिळावा लागतो. जरी सोने लेवून घडे तरी तयाचे सोने पण न मोडे, तरी सोने पण त्याचा जात नाही सोना. हे येर अलंकार हे वरचिलीकडे ते ले तयाचे नि भावे. बाकी स्थूल दृष्टीने वापरणाऱ्याच्या कल्पनेने ते दागिने दिसतात आपल्याला. स्थूल दृष्टीने बघतो आपण दागिने आहेत. हा दागिना आहे, ही मोहरमाल आहे, हा लॉकेट आहे, ही चैन आहे, ही अंगठी आहे, हा कडा आहे, हे मंगळसूत्र आहे. पण खरं मंगळसूत्र आहे का ते? चैन आहे खरोखर चैन आहे का ते? नाही, ते सोनं आहे. तसा आपल्याला चालवणारा जो परमात्मा आहे तो कसा आहे? चैतन्य स्वरूपामध्ये आहे. जरी आपल्याला हा ढाचा दिसला, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी लहान आहे, कोणी मोठा आहे, कोणी वयस्कर आहे, कोणी काही ठिकाणी कुत्रा आहे, मांजर आहे, सगळे जीव आहेत. हे सर्व सृष्टीने रचना केलेली आहे. पण या सगळ्यांना चालवणारा जो परमात्मा आहे तो कसा आहे? तो निर्गुण आहे, निराकार आहे, निर्लेप, निरावयव आहे, अज आहे, तो जन्माला येत नाही, ध्रुव आहे, तो अचल आहे, चलत नाही तो. आणि त्या परमात्म्याची ओळख घेण्यासाठी गुरुला शरण जात असतो. सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे, का आरिसा जे आविष्कारे, ते आपले की साचोकारे तेथेची होते. अजून एक दृष्टांत, किती दृष्टांत दिले बघा ज्ञानोबाने. हे आपल्यासाठी दिले बरं का. दृष्टांत समजण्यासाठी आपल्याला सिद्ध अवस्थेला जायला लागेल. सिद्धांत काय? तो सिद्ध पुरुषाकडनं समजून घ्या. जो सिद्ध पुरुष आहे त्याच्याकडे जायला लागेल तुम्हाला. प्रत्येक जीवाला सिद्ध पुरुषाकडे जावं लागेल. बद्धकडे गेलो तर आपण बद्ध होणार. बद्धाशी भेटता, बद्ध सिद्ध नव्हे. एक माणूस बद्ध आहे, दुसऱ्या बद्धाला भेटला, होईल का सिद्ध? भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा, दीक्षाहीनापाशी मागता दीक्षा, उजेड पाहता कृष्ण पक्ष, कैसे पाहिजे? समर्थ रामदास सांगतात. भिकारी आहे, त्याच्याकडे आपण गेलो भीक मागायला, तो बोलतो मीच भिकारी आहे. दीक्षाहीनापाशी मागता दीक्षा, ज्याने दीक्षाच घेतली नाही त्याच्याकडे आपण दीक्षा मागायला गेलो, मिळेल का दीक्षा आपल्याला? उजेड पाहता कृष्ण पक्षा, कैसे पाहिजे? कृष्ण पक्ष याने सांगता की चंद्रमा येईल का? तसं जोपर्यंत आपल्याला नाम देणारा सिद्ध पुरुष, आपल्याला जो सांप्रदायिक पद्धतीने यायला पाहिजे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षिवळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेव सार सोजवले. म्हणजे सांप्रदाय पद्धतीमध्ये या. आधी अनादी काळापासून संप्रदाय, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळे संप्रदाय फलतेतून या. मग संप्रदाय फलतेतून या. आणि त्यांनी काय केलं? महाविष्णूने काय केलं तर हंसाचं रूप घेतला. हंसाने ते ब्रह्माला दिलं. ब्रह्माने आत्री, दत्त
नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवे, सगळी ही मालिका आहे बरं का. आणि या मालिकेच्या माध्यमातून हे ज्ञान तयार होतो. असं आपल्याला ज्ञान होणार नाही. या मालिकेमध्ये या, आनंद संप्रदायाच्या मालिकेमध्ये या, तरच हे ज्ञान आपल्याला कळेल. श्रीपाद बाबांच्या चरणावर पाय आपलं डोकं घासा, नाक घासा. ही मालिका आपल्याला हे ज्ञान देतो. आधी अनादी काळापासून मालिका आहे आणि त्या मालिकेच्या आपण काय पायी असलं पाहिजे हो. प्रत्येक गोष्टीला मालिका पाहिजे. मानत 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 जावे मुळाकडे. ही मालिका आपल्याला मुळाकडे नेते. पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान या नाव बोलीजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक, तेच आपल्याला मोक्षाला नेईल. मुळाकडे जायला पाहिजे. मानत मानत जावे आणि ही मुळाकडे नेणारी मालिका आहे. आणि मूळ एकदा मुळाला पाणी आपण टाकलं की आपल्या संपूर्ण काय होतं, संपूर्ण फांद्या, फुले, झाडं, फळं सगळं काय होतं, झाडाला संपूर्ण ते पाणी पुरवलं जातं. मुळाला घातलं की तैसा हृदयामध्ये रामू, काय सांगितलं, असता सर्व सुखाचा रामू. तसं हृदयामध्ये राम आहे आणि ते आपण रामाचंच भजन करत नाही, हृदयातल्या रामाचं भजन करत नाही. जसं घट सुमिरन राम को सोनर मुक्ता जाय सांगितलंय. ज्या घटामध्ये रामाचं स्मरण होईल, घटामध्ये म्हणजे या देहामध्ये, तोच मुक्त होईल सांगितलंय. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला सोडून आपण जी जी पूजा कर, जे जे करशे आणि काही नामा परते तत्व नाही हाकारून सांगितो का, नाम घेता राहू नका. जिस घट सुमिरन राम कव सोनर मुक्ता जाय, ते नर हरी अंतर नाही साची नानक मान. नानक सांगतात, गुरु नानक सांगतात, ते नरहरी अंतर नाही, त्या नराकडे अंतरच नाही. साची नानक मान. खरोखर सांगतो मी तुम्हाला की बघा, तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करा. ज्या ठिकाणी अंतरीचा अंतरात्मा आहे तिथं आपलं भजन होत नाही. आपण बाहेर बघतो, बाहेर भजन करतो, आपल्याला देव भेटेल का? जिस घट सुमिरन राम को सोनर मुक्ता जाय. ज्या घटामध्ये राम बसलेला आपल्या, त्या रामाचं आपण भजन केलं नाही आणि बाहेरच्या सगळ्या देवांची पूजा केली, आपल्याला देवाची प्राप्ती होईल का? ज्याने त्याने विचार करावा. या घटामध्ये राम आलेला आहे आपल्या आणि त्याचं आपण भजन केलं नाही आणि सगळ्या बाहेरच्या देवांची पूजा केली, प्राप्ती होईल का आपल्याला? ज्याने त्याने विचार करा बरं का. आम्ही तुम्हाला काय माहिती का, आम्हाला अनुभूती आले म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. अनुभव आले त्या जगा देत असे, अनुभव आले ते तुकाराम सांगतात, तुकाराम महाराज, की आम्हाला तसे अनुभव आले आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. आपण काय करतो, बाहेरच्या देवांची पूजा करत बसले आपण. आणि आपल्याला देव भेटेल का? ज्या ठिकाणी भगवंत आहे तिथे आपण तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा राम. कुठे राम आहे? हृदयामध्ये आहे. सगळं सुख तिथे आहे. ती भ्रांताशी काम विषयावर आपण सगळं काय करतो, एका परमात्म्याला सोडून, आपण एका अंतरीच्या अंतरात्म्याला सोडून जे जे करशे आणि काही नामा परते तत्व नाही, ते नाम आपल्या हृदयामध्ये आहे. सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे का आरिसा की आविष्कारी. म्हणजे आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनी ऐकू येतो किंवा आरशात जे आपले स्वरूप आपण पाहतो, मला सांगा प्रतिध्वनी कुठून निघतो? आपण डोंगरांच्या मध्ये गेलो आणि आपण जोरात ओरडला, आ केला किंवा आपण आवाज दिला किंवा आपण हाक मारला राम, तिकडनं परत आपल्याला काय होतो, राम परत आवाज येतो का? प्रतिध्वनी आहे. म्हणजे परत आपल्याकडे येतो आपटून. म्हणजे आपण कितीही कुठलीही पूजा केली तरी शेवटला आपल्याला रामाकडे यावं लागेल, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याकडे यावं लागेल. सांगायचं त्यांना ते आहे. काय सांगायचा? सांगे पडिसादीचे प्रत्युत्तरे का आरसाजी आविष्कारे. डोंगराच्या मध्ये गेलो आपण जोरात ओरडलो, आपल्यालाच परत आपला ध्वनी ऐकायला येतो. निघाला कुठून ध्वनी? आपल्यामधूनच निघाला. आपटला डोंगराला, परत आपल्याकडे आला. आरशामध्ये बघितला किंवा आरशात जे आपले स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा आणि पाहण्याचा परिणाम नाही का? आपल्याला आपलं रूप बघायचं असेल तर आपल्याला आरशाची गरज लागतो. आणि आपलं स्वरूप बघायचं असेल तर स्वरूप ते नामातीत असे नाम घ्यावं लागेल. तुम्हाला नामाचं चिंतन करावं लागेल, हृदयामध्ये भजन करावं लागेल, तरच आपल्याला हे ज्ञान कळेल बरं का. अन्यथा कळणार, आयुष्य निघून जाईल, कित्येक जन्म घ्यावं लागतील, पण हे ज्ञान मिळणार नाही तुम्हाला. ज्ञानासाठी आपल्याला तसा
तसा गुरु मिळाला पाहिजे, संप्रदायाचा गुरु मिळाला पाहिजे. संप्रदाय जे आपल्याला शास्त्रामध्ये संप्रदाय सांगितलं आहे त्या संप्रदायामध्ये आपण यायला पाहिजे. आणि तो संप्रदायच आपल्याला तारू शकतो की जो संप्रदाय मूळ संप्रदाय आहे, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फलतेतून या. आणि त्या मुळाकडे गेलो आपण तरच आपल्याला हे ज्ञान होणार आहे. आणि त्या परंपरेचे आपण पायी असलो पाहिजे. आणि परंपराच माणसाला काय करतो, ज्याने त्याने अनेक संप्रदाय निर्माण केल्यात मध्ये, पण तिथे नामाचा कुठेच उल्लेख नाही. आणि नाम हेच माणसाला तारू शकतो. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, नाम घेता राहू नका, पुढे जामीन येतो का. मी तुमच्या कुठल्याही कठडीत तुम्हाला उभं केला तर मी तुम्हाला काय राहीन, मी तुमच्यासाठी उभा राहीन, पण तुम्ही नाम घ्या सांगतात. मी जामीन राहीन तुमच्यासाठी आणि तुम्हाला भगवंताच्या त्या कोठडीतून सोडून आणेन, पण तुम्ही नाम घ्या, तुम्ही कुठं अडकू नका सांगतात तुकोबाऱ्या. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नाना बाबा पांडुरंगा देवेकर बाबा यांच्याकडे मी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने जगद्गुरु जगद्वंद्य तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.